नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत 100% खुसखुशीत बटाटा भजी। बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ अशी भजी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे। पावसाळा सुरू झाला की गरमागरम चहा आणि बटाटा भजी याची आठवण येतेच। आज मी काही छोट्या टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमची भजी प्रत्येक वेळी एकदम परफेक्ट आणि कुरकुरीत होतील। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। 100% खुसखुशीत बटाटा भजी बाहेरून कुरकुरीत आतून मऊ ही भजी करण्यासाठी लागणारे साहित्य: बटाटे 4 घेतला आहे। हा बघा, बटाटे असा एकदम फ्रेश घ्यायचा। हा बटाटा घेताना जुना बटाटा घ्यायचा म्हणजे एकदम चांगली भजी तयार होते। बेसन 1 वाटी घ्यायचा। हा बघा, मोठ्या वाटीने 1 वाटी बेसन मी इथे घेतला आहे। बेसन 1 वाटी घ्यायचा। हा बघा, मोठ्या वाटीने मी बेसन 1 वाटी घेतला आहे। हा बेसन पीठ एकदम मऊ असा घ्यायचा। बाजारातून आणताना असा मऊ असलेला बेसन घ्यायचा। लाल तिखट 1 चमचा घ्यायचा। हळद पावडर अर्धा चमचा घेतला आहे। मीठ अर्धा चमचा घेतला आहे। सर्व मसाले प्रमाणशीर घ्यायचा। जिरे 1 चमचा घ्यायचा। हिरवी मिरची आलं पेस्ट 1 चमचा घेतला आहे। धने 1 चमचा घेतला आहे। हा बघा, अशा प्रकारे हे मसाले घेतला आहे। बटाटा भजीमध्ये घालताना जिरे हा जाडसर कुटून घालायचा। धने पण जाडसर कुटून घालायचा। बटाटा भजी करण्यासाठी तांदळाचा पीठ पण 1 चमचा घालायचा आहे। तांदळाचा पीठ घातल्यामुळे बटाटा भजी ही एकदम कुरकुरीत असा तयार होतो। तांदळाचे पीठ 1 चमचा घालायचा। बटाटा भजीमध्ये 1 चमचा तांदळाचे पीठ घालून भजी तयार केल्यास हा भजी एकदम स्वादिष्ट चविष्ट असा तयार होतो। एकदम पारंपरिक पद्धतीने तयार होतो। तेल 1 वाटी घ्यायचा। मोठ्या वाटीने 1 वाटी तेल घ्यायचा। हा बघा, येथे मी घेतला आहे। असा हा सर्व साहित्य घेतलेला आहे। 100% खुसखुशीत बटाटा भजी बाहेरून कुरकुरीत आतून मऊ हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बटाटा भजी करण्यासाठी 4 बटाटे मी येथे घेतला आहे। हे बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा। हा बघा, आता मी 1 बटाटा धुवून घेतला आहे। हा धुतलेला बटाटा एका डिशमध्ये ठेवायचा। हा बघा, आता मी ठेवला आहे। सर्व बटाटे असाच स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। सर्व टिप्स लक्षात ठेवून असा हा बटाटा भजी केल्यास हा बटाटा भजी एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत असा तयार होतो। 4 बटाटे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे। हा बघा, 4ही बटाटे मी चांगला स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे। हा बघा, अशा प्रकारे 4 बटाटे मी धुवून घेतला आहे। हा बघा, असा धुतलेले या 4 बटाट्याचा आता साल काढून घ्यायचा आहे। आता सर्व बटाट्याचा साल मी काढून घेणार आहे। चाकूने सर्व बटाट्याचा साल काढून घ्यायचा आहे।
एक बटाटा हातात घ्यायचा, वरचा साल असा चाकूनी काढायचा. हा बघा असा. पहिल्या बटाट्याचा पूर्ण साल काढून घेतला आहे. हा बघा असा साल या डिशमध्ये काढून ठेवला आहे. हा बघा. साल काढून घेतलेला हा बटाटा आता मी या एका ताटामध्ये ठेवला आहे. हा बघा. आता दुसरा बटाट्याचा साल पण असाच काढून घ्यायचा. सर्व बटाट्याचा साल अशाच प्रकारे काढून घ्यायचा आहे. हा बघा. सर्व बटाट्याचा साल आता मी काढून घेतला आहे. हा बघा असा. आता बटाट्याच्या फार जाड किंवा फार पातळ नाही अशा चकत्या करून घ्यायचा आहे. बटाट्याच्या एकदम जाड किंवा एकदम पातळ अशा चकत्या करायचा नाही. मध्यम आकाराचे चकत्या करायचा. हे सर्व बटाटे एकदम जाड किंवा एकदम पातळ असा कट करून घ्यायचा नाही, तर गोलाकार मध्यम आकाराचे हे सर्व बटाटे कट करून घ्यायचा. मध्यम जाडीच्या चकत्या केल्यास भजी छान तळतात आणि कुरकुरीत होतात. बटाट्याच्या चकत्या आता करून घ्यायचा. हा बघा. चाकूनी असा गोल गोल आकाराच्या चकत्या करून घ्यायचा, म्हणजेच कट करून घ्यायचा. हा बघा असा. हा चकत्या करून घेताना ह्या चकत्या एकदम पातळ किंवा एकदम जाड करायचा नाही. हा बघा असा करून घ्यायचा. चकत्या केल्यानंतर पाण्यामध्ये ह्या सर्व चकत्या घालायचा. अशा चकत्या करून पाण्यामध्ये घातल्याने ह्या बटाट्याच्या चकत्या एकदम फ्रेश राहतात आणि रंग पण बदलत नाही. पहिल्या बटाट्याचा सर्व चकत्या मी करून घेतला आहे. हा बघा. अशा प्रकारे चकत्या करून घ्यायचा. हा बघा. पहिल्या बटाट्याचा सर्व चकत्या आता मी कट करून घेतला आहे. हा बघा असा कट करून घ्यायचा. कट करून घेतलेल्या ह्या चकत्या पाण्यामध्ये घालायचा. हा बघा असा चकत्या तयार झाल्या आहेत. छोट्याशा एका कढईमध्ये मी पाणी घेतलेला आहे. त्या पाण्यामध्येच चकत्या घातल्या आहेत. ह्या पण चकत्या त्याच पाण्यामध्ये घालायचा. हा बघा असा चकत्या तयार करून घ्यायचा. सर्व बटाट्यांचा असा चकत्या करून घ्यायचा. पाण्यामध्ये घालायचा. हा बघा असा मी घातला आहे. सर्व बटाट्याच्या चकत्या अशा तयार झाल्या आहेत. आता दुसरा बटाटा मी घेतला आहे. हा पण बटाट्याचा अशाच प्रकारे मध्यम जाडीचे चकत्या करून घ्यायचा. हा बघा आता मी करून घेतलेला आहे. हा बघा एकदम चांगल्या प्रकारे ह्या चकत्या तयार झाला आहे. हा बघा. सर्व चकत्या आता मी या पाण्यामध्ये घालत आहे. सर्व बटाट्याच्या अशाच चकत्या तयार करून घ्यायचा. हा बघा अशा प्रकारे सर्व बटाट्याचा मी चकत्या तयार करून घेतला आहे. हा बघा असा. एकदम छान. सर्व चकत्या एकदम चांगला असा तयार झाला आहे. मध्यम जाडीचे असे तयार झाला आहे. हा बघा सर्व चकत्या आता मी या पाण्यामध्ये घालत आहे. भरपूर प्रमाणात चकत्या तयार झाल्या आहेत. हा बघा. एकदम चांगल्या अशा या बटाट्याच्या सर्व चकत्या तयार झाल्या आहेत. आता बटाटा भजी तयार करण्यासाठी बेसन पीठ भिजवून घ्यायचा आहे. त्यामध्ये सर्व मसाले घालायचा आहे. एका मोठ्या बाउलमध्ये मी 1 वाटी बेसन घेतला आहे. या बेसनमध्ये आता तांदळाचा पीठ 1 चमचा घालायचा आहे. हा बघा हा तांदळाचा पीठ आहे. 1 चमचा तांदळाचा पीठ आता मी या बेसनच्या पिठामध्ये घालत आहे. हा बघा. आता या बेसनच्या पिठामध्ये तांदळाचे पीठ घातल्यानंतर सर्व मसाले घालायचा. हिरवी मिरची आलं पेस्ट 1 चमचा घालायचा. हा पेस्ट जाडसरच वाटून घ्यायचा. जिरे 1 चमचा मी कुटून घेतला आहे. जाडसर कुटून घेतलेला हा जिरे
1 चमचा या बेसनच्या पिठामध्ये घालायचा. हा बघा आता मी घातला आहे. धने 1 चमचा घेतला होता. हा धने जाडसर असा कुटून घेतला आहे. तो 1 चमचा या बेसनच्या पिठामध्ये घालायचा. हा राहिलेला पण थोडासा घालायचा. बेसनच्या या पिठामध्ये आता मीठ अर्धा चमचा घालायचा. हा बघा मीठ अर्धा चमचा मी घातला आहे. लाल तिखट 1 चमचा घालायचा. हा बघा आता मी लाल तिखट घातला आहे. हळद पावडर अर्धा चमचा या बेसनच्या पिठामध्ये घालायचा. हा बघा हा हळद आता मी बेसनच्या पिठामध्ये घातला आहे. बेसनच्या या पिठामध्ये 1 चमचा तांदळाचा पीठ मी घातला आहे. सर्व मसाले घातला आहे. आता या बेसनच्या पिठामध्ये तेल 1 चमचा घालायचा आहे. हा बघा 1 चमचा तेल आता मी या बेसनच्या पिठामध्ये घातला आहे. बेसनच्या पिठामध्ये सर्व साहित्य आता घातला आहे. मसाले घातला आहे. हा बघा असा हा बेसन पीठ दिसत आहे. बेसन पिठामधील साहित्य आणि मसाले चांगला चमच्याने आता मिक्स करून घ्यायचा आहे. सर्व साहित्य बेसन पिठामध्ये घातल्यानंतर आता चमच्याने असा चांगला मिक्स करून घ्यायचा. हा बघा असा. बेसनच्या या पिठामध्ये थोडे थोडे पाणी घालून हा बेसन पीठ भिजवून घ्यायचा. काचेच्या एका ग्लासमध्ये मी स्वच्छ पाणी घेतला आहे. हा बघा हा बेसन पीठ भिजवण्यासाठी जितका पाणी लागतो तितका पाणी वापरायचा. आता थोडे थोडे पाणी घालून मी हा बेसन पीठ भिजवून घेत आहे. या बेसनच्या पिठामध्ये थोडेसे पाणी मी घातला आहे. असा चमच्याने प्रथम भिजवून घ्यायचा. नंतर हाताने भिजवायचा आहे. सुरुवातीला चमच्याने हा बेसन पीठ असा भिजवून घ्यायचा. आता थोडं थोडं पाणी घालत गुठळ्या न राहता पीठ तयार करूया. हा बेसन पीठ खूप घट्टही भिजवायचा नाही आणि खूप पातळही भिजवायचा नाही. मध्यम असा हा बेसन पीठ भिजवून घ्यायचा. या स्टेजवर बेसन पीठ आता व्यवस्थित हाताने फेटणं खूप महत्त्वाचं आहे. हाताने हा बेसन पीठ आता चांगला भिजवून घ्यायचा आहे. फेटून घ्यायचा आहे. हा बघा आता हाताने हा बेसन पीठ चांगला भिजवून घ्यायचा आहे. या स्टेजवर पीठ व्यवस्थित फेटणं खूप महत्त्वाचं आहे. हाताने चांगला हा पीठ असा फेटून घ्यायचा म्हणजेच भिजवून घ्यायचा. थोडे थोडे पाणी घालायचा. मग हा पीठ हाताने भिजवून घ्यायचा. बेसन पिठाच्या सर्व गुठळ्या फोडून घ्यायचा. चांगला हा बेसन पीठ भिजवून घ्यायचा. गुठळ्या असा फोडायचा. हा बघा इतका पातळ हा बेसन पीठ भिजवून घ्यायचा. हा बघा असा. बेसन पीठ हा बघा असा भिजवून घ्यायचा. भिजवून घेतलेला हा बेसन पीठ असा तयार झाला आहे. हा बघा. बटाटा भजी तयार करून घेण्यासाठी असा हा बेसन पीठ मी भिजवून घेतलेला आहे. 100% खुसखुशीत बटाटा भजी करण्यासाठी असा बेसन पीठ भिजवून घेतला आहे. 100% खुसखुशीत बटाटा भजी बाहेरून कुरकुरीत आतून मऊ. हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. बटाटा भजी याची पूर्वतयारी आता झालेली आहे. आता बटाटा भजी तयार करण्यास सुरुवात करायचा. गॅसवर एक कढई मी ठेवला आहे. कढई चांगला गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी तेल घालायचा. मोठ्या वाटीने 1 वाटी तेल घालायचा. कढई आता मी गॅसवर ठेवला आहे. कढई चांगला गरम करून घ्यायचा. कढई चांगला गरम झाल्यावर मोठ्या वाटीने
1 वाटी तेल आता मी घालत आहे. हा बघा, 1 वाटी तेल आता मी कढईमध्ये घातला आहे. या बटाट्याच्या चक्त्याचा रंग एकदम फ्रेश असा आहे. आता हा एक चक्ती मी घेतला आहे. या बेसनच्या पिठामध्ये हा चक्ती घालायचा. बेसन चांगला लावून घ्यायचा. या चक्तीला बेसन चांगला लावून घ्यायचा. बटाट्याच्या या चक्तीला बेसन चांगला लावून घ्यायचा. तेल चांगला गरम झाला आहे. त्या तेलामध्ये हा बटाट्याचा चक्ती घालायचा. गोल कापून घेतलेला बटाटा एक घेऊन मी आता बघा असा या बेसनमध्ये असा बुडवून घ्यायचा. मग या गरम तेलामध्ये घालायचा. बेसन चांगला या बटाट्याच्या कापलेल्या कापाला लावून घ्यायचा. मग या तेलामध्ये असा हा बटाट्याचा काप घालायचा. म्हणजेच बटाट्याच्या या चक्त्यांना चांगला बेसन पीठ लावून घ्यायचा. बेसन पिठामध्ये बुडवून घ्यायचा. मग या गरम तेलामध्ये घालायचा. एक एक करून ह्या चक्त्या असा बेसनच्या पिठामध्ये बुडवून मग या तेलामध्ये घालायचा. तेलामध्ये भजी हा एक एक करून सोडायचा. एकदम भरपूर असा सोडायचा नाही. एकदम जास्त भजी घालायचा नाही. बटाटा भजी तेलामध्ये घातल्यानंतर सुरुवातीला लगेच भजी हलवायचा नाही. या बटाट्याचा चक्त्यांचा पहिला बाजू चांगला खस्ता क्रिस्पी होईतोपर्यंत तेलात असाच तळून घ्यायचा. खुसखुशीत होईतोपर्यंत तेलामध्ये हा बटाट्याचा चक्ती असाच तळायचा. बटाटा भजी आता तयार होत आहे. एका बाजूने रंग बदलल्यानंतर मग बटाटा भजी असा झारीने पलटून घालायचा. हा बघा असा. दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईतोपर्यंत तळून घ्यायचा, म्हणजेच तळायचा. हा बटाटा भजी तेलामध्ये एकदम चांगला असा तळून घ्यायचा. हा बघा, हा भजी आता दोन्ही बाजूनी चांगला तळलेला आहे. हा बघा, रंग एकदम सोनेरी असा आलेला आहे. आता हा भजी मी या ताटामध्ये काढून घेत आहे. पहिल्यांदा घातलेला सर्व भजी दोन्ही बाजूनी चांगला तळलेला आहे. सर्व भजी आता मी या ताटामध्ये काढून घेतला आहे. हा बघा, पहा किती सुंदर सोनेरी आणि खुसखुशीत भजी तयार झाली आहे. एकदम खस्ता कुरकुरीत असा. एकदम चांगल्या प्रकारे हा भजी तयार झाला आहे. रंग छान आलेला आहे. हा बघा, एकदम टेस्टी असा हा भजी तयार झाला आहे. अशाच प्रकारे सर्व भजी मी तळून घेणार आहे. तेलामध्ये लहान लहान भजी जे राहिलेले असतात ते झारीने काढून घ्यायचा. अशाच प्रकारे दुसऱ्यांदा मी हा बटाटा भजी तयार करून घेत आहे. बटाट्याचा एक चक्ती या बेसनच्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा, म्हणजे त्या चक्त्यांना बेसन लावून घ्यायचा. मग या तेलामध्ये एक एक करून हा चक्त्या घालायचा. दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईतोपर्यंत चांगला तळून घ्यायचा. तेलामध्ये सुरुवातीला बटाट्याचा काप म्हणजे चक्ती बेसन लावून घातल्यानंतर हा भजी तेलामध्ये तसाच थोडा वेळ तळू द्यायचा. हा बघा, हा भजी आता दोन्ही बाजूनी चांगला तळलेला आहे. हा बघा, दुसऱ्यांदा तळून घेतलेला हा भजी पण एकदम क्रिस्पी खस्ता असा तयार झालेला आहे. एकदम खुसखुशीत असा. हा बघा, रंग एकदम चांगला आलेला आहे. टेस्ट पण नक्की छानच असणार. राहिलेले बटाट्याच्या चक्त्या पण बेसनच्या पिठामध्ये असा घालून म्हणजे बुडवून बेसनचा पीठ चांगला लावून सर्व भजी तळून घ्यायचा. मी तळून घेतला आहे. हा बघा, पहा किती सुंदर सोनेरी आणि खुसखुशीत खस्ता क्रिस्पी भजी तयार झाली आहे. रंग छान आला आहे. एकदम स्पायसी टेस्टी असा हा बटाटा भजी तयार आहे. बटाटा भजी कुरकुरीत खस्ता खुसखुशीत होण्यासाठी काही महत्त्वाचे टिप्स.
पहिली टिप्स म्हणजे तांदळाचे पीठ नक्की घाला. दुसरी टीप म्हणजे पीठ जास्त पातळ करू नका. तिसरी टिप्स म्हणजे तेल खूप गरम किंवा खूप थंड नसावं. चौथी टिप्स म्हणजे भजी नेहमी मध्यम आचेवर तळा. या छोट्याशा टिप्समुळे भजी खूप वेळ कुरकुरीत राहतात. सर्व टिप्स लक्षात ठेवून असा हा बटाटा भजी केल्यास हा बटाटा भजी एकदम कुरकुरीत खस्ता खुसखुशीत असा तयार होतो. आता गरमागरम भजी प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. टेस्टी कुरकुरीत खस्ता बटाटा भजी पावसाळ्यात याची चव काही वेगळीच लागते. बटाटा भजी हा रेसिपी तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. गरमागरम कुरकुरीत हा बटाटा भजी मी या डिशमध्ये आता थोडेसे काढून घेत आहे. हा बघा, हा भजी एकदम खुसखुशीत असा तयार झाला आहे. सर्वच भजी एकदम चांगल्या प्रकारे तयार झाले आहेत. पहा किती सुंदर रंग आला आहे. चला आता प्लेटमध्ये घालूया. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशी ही भजी तयार झाली आहे. गरमागरम भजीसोबत तळलेली मिरची आणि चटणी खाण्याची मजाच काही वेगळी. चला आता या खमंग भजीचा आस्वाद घेऊया. 100% खुसखुशीत बटाटा भजी तयार. 100% खुसखुशीत बटाटा भजी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशा स्वादिष्ट सोप्या मराठी रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या नवीन आणि चविष्ट रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.